काम एक नंबर केलेलं कोणी केलेत? मैशनानाने. नानाने. हा कुठल्या गावाला? तिथं टाकळी आहे. नक्कीच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराचा अंतिम टप्प्यामध्ये चरणात आपण आलेला आहे आणि वाडी वस्त्यावरती फिरत असताना, गावभेटी घेत असताना, गावागावामध्ये जात असताना मायबाप मतदार राजांच्यामधून एवढंच त्या ठिकाणी एक त्यांची भावना येते आहे की या राज्याचे लाडक्या करोडो बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदेसाहेबांमुळं एक चांगल्या पद्धतीनं महिलांचं साठी सक्षमीकरणाचं काम केलेलं आहे. शेतकऱ्यासाठी त्या ठिकाणी लाईट बिल माफ असेल, येणाऱ्या जूनमध्ये कर्जमाफी असेल, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना असेल, मागल त्याला शेततळं असेल, केळी पिकाचा फळ पिकामध्ये समाविष्ट करणं असेल, विहिरीचं अनुदान 1.5 लाखानं वाढवण्याची भूमिका असेल, मातोश्री योजनेच्या माध्यमातून रस्ता असेल, पाणंद रस्त्याच्या माध्यमातून रस्ते असतील, असे अनेक विकासात्मक कामं ग्रामीण भागातील झालेली आहेत. त्याच्यामुळं मायबाप शेतकरी राजासुद्धा त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांच्यावरती खुश आहे आणि म्हणून आज आम्ही एक त्यांच्यासमोर जात होतो तर जनतेतून एकच येतो की आम्हाला खरंच एकनाथजी शिंदेसाहेबाच्या माध्यमातून एक पर्याय म्हणून आम्हाला त्यांना मतदान करायचं होतं, त्यांची परतफेड करायची होती आणि तुम्ही एकनाथजी शिंदेसाहेबाचं धनुष्यबाण घेऊन आमच्यापर्यंत आला आहेत तर आता आम्हाला खऱ्या अर्थानं त्यातनं उतराई व्हायचं आहे अशी एक सद्भावना नागरिकांमधून येते आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदेसाहेबाबरोबर शेतकरी असेल, मायमाऊली मजूर महिला वर्ग असेल, अनेक काही वर्गातल्या मजूर भगिनी लाडक्या बहिणी असतील, शाळेतल्या कॉलेजमधल्या विद्यार्थिनी असतील, मुलं असतील, उद्योग व्यापार सुशिक्षित तरुण असेल, प्रत्येकजण त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबाच्या कामावरती अतिशय खुश असल्यामुळं या निवडणुकीला सामोरं जाताना अतिशय आमची निवडणूक सुखकर आणि सोपी झालेली आहे आणि येणारा विजय नक्कीच शिवसेनेचा आहे, यात काय तीळ मात्र शंका नाही, कारण का मायबाप जनतेनंच ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. तुमचं आता विजन पुढचं काय असेल? नक्कीच आता मायबाप जनतेनं संधी दिली तर एकनाथजी शिंदेसाहेबांचे विचार जे आहेत ते तळागाळापर्यंत प्रत्येकांच्या घराघरापर्यंत पोचविणे आणि जे पण काही त्या ठिकाणी योजना, शासकीय विकासात्मक कामं असतील, शेतकऱ्यांची कामं असतील, त्या ठिकाणी अनेक गोष्टी असतील, जेवढी चांगल्या पद्धतीने सेवा करता येईल तेवढी सेवा करणे आणि मायबाप जनतेचे त्या ठिकाणी आशीर्वाद घेणे हेच आमचं पुढचं विजन असेल. आपल्याच माध्यमातून मी ऐकलं आहे, परंतु त्याच्यामध्ये काय स्पष्टता त्या ठिकाणी म्हणजे आपण काय त्या नक्की युती झाली किंवा नाही असं आणखीन कोणीच सांगायला तयार नाही. त्याच्यामुळं मला वाटतं की आम्ही आबासाहेब सध्या तरी टाकळी गटामध्ये आणि मला वाटतं एकत्रच आहोत. आमची युती आहे आबासाहेबाबरोबर, म्हणजे अजितदादांच्या बरोबरती आमची युती आहे. टाकळी गणामध्ये आपलं घड्याळ चिन्ह आमचे अशोक रणदिवे म्हणून तावशीचे उमेदवार आहेत. टाकळी गणामध्ये माझी अर्धांगिनी रोहिणी साठे उमेदवार आहेत आणि जिल्हा परिषदला दीपक चंदन शिवे हे झेडपीचे उमेदवार आहेत. झेडपीचं धनुष्यबाणावरती आणि टाकळीगण धनुष्यबाणावरती आणि तावशीगण हा आम्ही घड्याळाच्या सहकारी आमचे मित्रपक्ष युतीतले त्यांना बरोबर घेऊन ह्या टाकळी निवडणुकीमध्ये आम्ही सामोरं जातो. लोकांना आव्हान करू द्यायचं काय आव्हान? मी मायबाप जनतेला या टाकळी गटामधील आव्हान करतो आहे की आत्तापर्यंत या साठे कुटुंबावरती आपण प्रेम केलं आहे. आपल्या आशीर्वादानंच या टाकळी साठे कुटुंब हे नावारूपाला आलेलं आहे आणि आपण दिलेली संधी, त्या संधीचं त्या ठिकाणी आपली सेवाभावी म्हणून सेवक म्हणून पाठवतं. सेवकाच्या भूमिकेतच आत्तापर्यंत आम्ही काम केलं आहे आणि ते कामसुद्धा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आवडलं आहे आणि त्याचं सातत्यानं आपण त्या ठिकाणी आमच्या कामाबद्दल खुश असल्याची भावना व्यक्त केली आहे. तर इथून पुढच्या वरच्या सभागृहातसुद्धा पाठवताना तुम्ही आमच्या पाठीमागं असाच मतदानरूपी आशीर्वाद द्यावा आणि वरच्या सभागृहामध्ये पाठवून आणखीन माझ्या खांद्यामध्ये त्या ठिकाणी अंगामध्ये आपली सेवा करण्याचं बळ येऊ देत, असंच मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. येत्या 7 तारखेला धनुष्यबाण आणि घड्याळाच्या समोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवाराला बहुमत असं त्या ठिकाणी बहुमतानं विजयी करावं अशीच मी आपल्याला कळकळीची विनंती करतो.